रोज रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं हा प्रश्न खूप आपल्याला पडलेला असतो. त्यामुळं मी आज तुमच्यासाठी दुधी भोपळ्याची मस्त अशी रस्सा भाजीची रेसिपी घेऊन आली आहे. तुम्ही याला पोळीसोबत, भातासोबत खाऊ शकतात. अतिशय मस्त चवदार लागते आणि अगदी वेगळी पद्धत आहे बनवायची. त्यामुळं तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडणार आहे. बनवायला खूपच सोपी आहे. तर चला आजच्या मस्त चमचमीत अशा रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही बघू शकतात भाजीचं टेक्स्चर किती सुंदर बनून तयार झालेली आहे. घरच्याच मसाल्यांनी आपण आज ही मस्त चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत. तर इथे एक मोठा दुधी भोपळा मी घेतला आहे. आपल्याला याला धुवून घ्यायचं आणि वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. तर पूर्ण याची साल काढून घ्यायची आणि आपल्याला याचे मोठे मोठे पीसेस करायचे आहेत. तर अशा पद्धतीने पूर्ण वरचं साल काढून घेतलं आणि हा मधला जो मऊ भाग आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा असं हा आपल्याला काढून घ्यायचा आणि जास्त बारीक पीसेस नाही करायचे, मोठे मोठे पीसेस करायचे. हे बघा अशा पद्धतीने. तर बघा, इथे असे मोठे-मोठे पीसेस मी बनवून तयार केलेले आहे. तर सर्वात आधी आपण याला मसाल्यांमध्ये कोट करूया. तर इथे आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत. तर अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. थोडीशी आपल्याला हळद घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. या दुधीला आपण मस्त शॅलो फ्राय करणार आहोत. त्यामुळं मसाल्यांमध्ये कोट करून घ्यायचं, व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि याला आपण छान असं फ्राय करून घेणार आहोत. तर हे बघा मसाला व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे. तर चला आता ग्रेव्हीसाठी मसाला तयार करूया. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा चमचा भरून आपल्याला धने घ्यायचे आहेत. अर्धा चमचा जिरे घेतले आहेत. 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, आपल्याला आलं घ्यायचं आहे 1 इंच, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. याला आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. जास्त बारीक बनवायचं नाही, जाडसर असं बनवून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीमध्ये हे आपल्याला दळून घ्यायचं आहे. तर चला आता आपण जी दुधीला मसाला लावून ठेवला होता ना, त्याला फ्राय करूया. तर इथे मी एका नॉनस्टिक पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं. तेल घातल्यानंतर आपल्याला जी दुधी आपण मसाले मिक्स करून ठेवली होती, ती याच्यामध्ये घालून घ्यायची. थोडी वेगळी पद्धत आहे, पण अशा पद्धतीने जर भाजी बनवाल ना, तर खूपच चवदार भाजी लागते. त्यामुळं नक्की ही तुम्ही रेसिपी करून बघा. तर असं आपल्याला फ्राय करायचं आहे. साधारण 7 ते 8 मिनिटं आपण याला मीडियम फ्लेमवरती छान असं फ्राय करून घेऊया. झाकण ठेवून देऊया आणि 5 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवरती याला छान असं शिजवून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहे. झाकण काढते आणि आपण चेक करूया. तुम्ही बघू शकता दुधीला एका साईडनी खूप छान असं मस्त टेक्स्चर आलेलं आहे, लेयर आलेला आहे. दुधी अशी छान फ्राय झालेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवाल ना, तर खूपच चवदार लागते. अदरवाईज तुम्हाला जर डायरेक्ट जर दुधी घालायची असेल भाजीमध्ये, तर तुम्ही घालू शकतात. पण जर अशा पद्धतीने बनवाल ना, तर खूपच भाजी मस्त अशी रेस्टॉरंटसारखी बनून तयार होते. तर चला आता ग्रेव्हीची तयारी करूया. तर ग्रेव्हीसाठी इथे मी तेल घेतलं आहे 2 ते 3 पळ्या. त्याच्यामध्ये हिंग घालून घेतला. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की जिरे पण घालून घ्यायचे. इथे आपल्याला बारीक कांदा कापून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे बारीक छान कापून घेतले आणि ते पण तेलामध्ये घालून घेतले. कांदा घातल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरती याला छान असं गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. ही भाजी बनायला बिलकुल पण जास्त वेळ लागत नाही. 10 ते 15 मिनिटामध्ये ही भाजी बनून तयार होते. रस्सा भाजी असल्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही याला इझिली बनवू शकतात आणि घरच्यांना देखील खूप आवडेल. तर इथे बघा 2 मिनिटानंतर परत मी झाकण काढलं आहे आणि दुधी 7 मिनिटामध्ये छान अशी दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राउन झालेली आहे. तर हे बघा परफेक्ट शिजली आहे. तर गॅसचा फ्लेम बंद करूया आणि आता आपण ग्रेव्ही चेक करूया. तर कांदा पण छान असा गोल्डन ब्राउन झालेला आहे. तर यावेळेस आपण मिक्सरमध्ये जे मसाले बारीक केले होते ते घालून घ्यायचे. तर हे बघा हा मसाला मी घालून घेतला आहे. हा मसाला तुम्ही नक्की बनवून घ्या कारण की भाजीला ह्या मसाल्याने खूप अप्रतिम चव येते. तर सर्व मसाला याच्यामध्ये मी घालून घेतला आणि व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. धने घातल्यामुळं छानच अशी भाजीला चव येते. याच्यामध्ये तुम्ही धण्याची पावडरसुद्धा घालू शकतात. पण असे पूर्ण साबूत धने घालून दळून याच्यामध्ये घातल्यानंतर भाजीची चव अप्रतिम येते. त्यामुळे नक्की हा मसाला बनवून तुम्ही भाजीमध्ये वापरा. तर पावडर मसाले घालून घेऊया. तर इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची घेतली आहे. त्यानंतर लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा. धन्याची पावडर घेतली आहे परत 1 चमचा भरून आणि अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत. तर सर्व मसाले व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात.
पावडर मसाले घातल्यानंतर थोडंसं पाणी याच्यामध्ये घालायचं, म्हणजे काय होतं मसाले जळत नाही आणि छान अशी तर्री भाजीला येते. तर इथे मी टोमॅटो बारीक करून घेतला आहे. तर एक मोठ्या साईजचा टोमॅटो मिक्सरमध्ये असा फिरवून घेतला आहे जाडसर. तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि आता आपल्याला मसाले छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. गॅसचा फ्लेम जो आहे ना, तो अगदी बारीक केला आहे. बारीक गॅसवरती छान असं मस्त तरी येईपर्यंत हा मसाला बारीक छान असा फ्राय करून घ्यायचा. मीठ घातलं आहे अर्धा चमचा. मीठ घातल्यानंतर परत आपण याला छान असं फ्राय करून घेऊयात. भाजी खूपच सोप्या पद्धतीमध्ये मैत्रिणींनो तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्यामुळे नक्की एकदा तरी बनवून बघा. आणि असं मीडियम फ्लेमवरती याला छान 3 ते 4 मिनिटं असं फ्राय करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता तेल पण भाजीला छान असं सुटायला तयार झालेलं आहे. तर इथं आपल्याला दुधाची जी साय असते ना, ती फेटून घ्यायची आणि ती याच्यामध्ये घालून घ्यायची. म्हणजे जी घरी आपण दूध तापवतो ना, त्याच्यावरची साय घ्यायची आणि छान अशी फेटून घ्यायची आणि ती याच्यामध्ये घालून घ्यायची. साय घातल्याने काय होतं ना, भाजीचा जो टेक्स्चर आहे ना, तो अगदी मस्त शाईन करतो. म्हणजे जशी आपण रेस्टॉरंटमध्ये भाजी खातो ना, त्याला कशी चमक असते, तशीच चमक या भाजीला येते. त्यामुळे नक्की याचा वापर करा. आता झाकण ठेवून देऊया आणि साधारण 2 मिनिटं बारीक गॅसवरती याला छान असं शिजून देऊया. 2 मिनिटानंतर झाकण काढलं आहे आणि तुम्ही बघू शकतात छान असं मस्त ग्रेव्हीला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आणि ते साय घातल्यामुळं तुम्ही बघू शकतात रंग पण अतिशय सुरेख आलेला आहे. तर मस्त अशी ग्रेव्ही बनवून तयार झाली आहे. तर यावेळेस आपल्याला याच्यामध्ये दुधीचे पीसेस आपल्याला घालायचे आहे. तर आपण फ्राय केलेली दुधी याच्यामध्ये घालून घेऊया. जर तुम्हाला डायरेक्टच दुधी कापून घालायची असेल तर घालू शकतात. पण फक्त त्याला शिजायला मात्र थोडा जास्त वेळ लागेल. पण जर तुम्ही साईड बाय साईड अशी दुधी छान अशी फ्राय करून घेशाल ना, तर भाजी बनवायला बिलकुल पण जास्त वेळ लागणार नाही. तर सर्व दुधी घातल्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवून साधारण 2 मिनिटं आपण याला छान असं वाफवून घेऊया. 2 मिनिटानंतर झाकण काढलं आहे आणि तुम्ही बघू शकतात याला असं पाणी सुटलेलं आहे. जर तुम्हाला अशी थिक ग्रेव्हीवाली भाजी खायची असेल, तरी देखील तुम्ही खाऊ शकतात. खूप छान लागते. आणि जर रस्सा भाजी बनवायची असेल, तर थोडंसं पाणी घालूया. तर याच्यामध्ये अर्धा ग्लासापेक्षा पण कमी पाणी मी घालत आहे. इतक्या भाजीच्या क्वांटिटीमध्ये तुम्ही 4 जण इझिली खाऊ शकतात. एवढी क्वांटिटी या भाजीची बनून तयार होते. तर थोडंसं पाणी घातल्यानंतर याला आपण छान असं शिजवून घेऊयात. हे बघा. तर परत झाकण ठेवूया आणि छान अशी उकळी येईपर्यंत वाट बघूया. तर 1 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात भाजीला मस्त अशी तर्री आली आहे आणि अतिशय मस्त सुगंध पूर्ण घरामध्ये फिरत आहे. खूपच सुंदर भाजी बनवून मैत्रिणींनो तयार होते. त्यामुळं नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. खूपच चवदार बनून तयार होते आणि घरच्यांना देखील खूप आवडेल. तर रोजच रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं? तर हा प्रश्न तुमचा मी आज एकदम मस्त पद्धतीमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. तर अशी नक्की भाजी बनवून बघा. तुम्हाला खूप आवडेल. तर आता याच्यावरती आपण छान अशी कोथिंबीर घालून घेऊयात. तर बारीक चिरून कोथिंबीर याच्यामध्ये घालून घ्यायची आणि रेडी आहे आपली दुधी भोपळ्याची मस्त अशी रस्सा भाजी. तर मैत्रिणींनो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा दाबा म्हणजे येणाऱ्या रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी भेटत राहील. भेटूया अशा छान रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. बाय बाय.